नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे की गेटचे डिटेल युजेस. बघा, गेटचे आपल्याला 10 कॅटेगरीमध्ये युजेस शिकायचे आहे, तेही डिफरंट टाइप्स. आता बरेचदा आपण असं ऐकतो, गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. मग तिथे गेटचा यूज वेगळ्या पद्धतीने झाला आहे. जसं मी म्हटलं आय गॉट अ न्यू जॉब, आता इथे गेटचा यूज वेगळ्या पद्धतीने झाला. मग कशा पद्धतीनं आपण यूज करायचा आणि कुठे करायचा, तर PhD आपल्याला याच्यावरती करायची आज आणि सगळ्या गोष्टी गेटविषयी शिकून घ्यायच्या आहे. सोबतच बघा 100 सेंटेन्सेस मी जे मोस्टली यूज केल्या जातात सर्व काढले तुमच्यासाठी आणि जे डेली लाईफमध्ये छान पद्धतीनं तुम्ही यूज करू शकता आणि तुमची लँग्वेज नेक्स्ट लेवलवरती नेऊ शकता. बघा, या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला माझी टीचिंग मेथड आवडत असेल आणि जर तुम्हाला डिटेल इंग्लिश माझ्यासोबत शिकायची असेल तर आपलं येवले अकॅडमी हे ॲप लॉन्च झालं आहे. तर तिकडे स्पोकन इंग्लिश कोर्स आणि इंग्लिश ग्रामर हे दोन्हीही कोर्स त्यावरती आहेत. जर तुम्हाला शिकायची असेल इंग्लिश डिटेल तर तुम्ही अगदी कमी प्राईजमध्ये कोर्स घेऊन तुमची जर्नी चालू करू शकता किंवा फ्रीमध्ये जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर येवले अकॅडमी या चॅनलला फॉलो करा. स्टेप बाय स्टेप तुम्ही इंग्लिश तिकडे सुद्धा शिकू शकता. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला यूज आहे गेटचा, तो म्हणजे रिसीव करणे. कुठली तरी गोष्ट मिळणे किंवा मिळविणे. रिसीव करण्यासाठी जसं मी पहिलं सेंटेन्स घेतलं, आय गॉट अ न्यू जॉब, मला नवीन नोकरी मिळाली. आय गॉट अ न्यू जॉब. आता इथे मला एक सांगायचं तुम्हाला, ते असं की बघा, व्हर्बचे 3 फॉर्म्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी जर तुम्हाला माहिती नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तिकडे तुम्हाला मिळून जाईल. जसं गेट, गॉट, गॉट आणि गेटिंग हे आपल्याला गेटचे रूपं माहीत असणं आजच्या व्हिडिओसाठी महत्त्वाचं आहे. जसं मी म्हटलं, आय गॉट अ न्यू जॉब. नेक्स्ट आहे बघा, शी गॉट अ गिफ्ट. तिला एक भेटवस्तू मिळाली किंवा तिला एक गिफ्ट मिळालं. शी गॉट अ गिफ्ट. डिड यू गेट द इन्व्हिटेशन? तुला आमंत्रण मिळाले का? डिड यू गेट द इन्व्हिटेशन? ही गॉट अ प्रमोशन. त्याला प्रमोशन मिळाली किंवा त्याला बढती मिळाली. ही गॉट अ प्रमोशन. वी गॉट परमिशन टू गो. आम्हाला जायची परमिशन मिळाली. वी गॉट परमिशन टू गो. नेक्स्ट आहे बघा, दे गॉट अ डिस्काउंट. त्यांना डिस्काउंट मिळाला. दे गॉट अ डिस्काउंट. आय गॉट सम मनी फ्रॉम माय फ्रेंड. मला माझ्या मित्राकडून काही पैसे मिळाले. आय गॉट सम मनी फ्रॉम माय फ्रेंड. शी गॉट अ स्कॉलरशिप. तिला शिष्यवृत्ती मिळाली. शी गॉट अ स्कॉलरशिप. डिड यू गेट माय मेसेज? तुला माझा मेसेज मिळाला का? डिड यू गेट माय मेसेज? दे गॉट न्यू फर्निचर फॉर देअर हाऊस. त्यांना त्यांच्या घरासाठी नवीन फर्निचर मिळाले, है ना. दे गॉट न्यू फर्निचर फॉर देअर हाऊस. तर यामधील सेंटेन्सेस तुम्ही रोज लर्न करून आणि यूज करून माइंडमध्ये सेटल करू शकता, जेणेकरून जेव्हाही यूज करायचं तेव्हा आपोआप ते तुमच्या तोंडावाटे बाहेर पडतील. तर बघा, या ठिकाणी आता बिकम म्हणजे होणे, यासाठी आपण गेटचा यूज करत असतो. तर बघूया, बिकम म्हणजे होण्यासाठी आपण गेटचा यूज कसा करणार. इट्स गेटिंग लेट. बघा, इट्स गेटिंग लेट. उशीर होत आहे. काय होत आहे? उशीर होत आहे. नेक्स्ट आहे द वेदर इज गेटिंग हॉटर. काय होत आहे? गरम. वेदर, हवामान गरम होत आहे. द वेदर इज गेटिंग हॉटर. शी इज गेटिंग टायर्ड. ती थकली आहे. शी इज गेटिंग टायर्ड. नेक्स्ट आहे बघा, इट्स गेटिंग डार्क आउटसाइड. बाहेर अंधार होत आहे. इट्स गेटिंग डार्क आउटसाइड. आय एम गेटिंग हंग्री. मला भूक लागली आहे. आय एम गेटिंग हंग्री. बघा, ही गॉट अँग्री. तो रागावला आहे. ही गॉट अँग्री. द सिच्युएशन इज गेटिंग वर्स. म्हणजे परिस्थिती ही कशी होत आहे? वाईट होत आहे. द सिच्युएशन इज गेटिंग वर्स. शी गॉट एक्सायटेड अबाउट द ट्रिप. ती प्रवासाबद्दल उत्साहित झाली. शी गॉट एक्सायटेड अबाउट द ट्रिप. दे आर गेटिंग रेडी टू गो आउट. ते बाहेर जाण्यासाठी तयार होत आहेत. दे आर गेटिंग रेडी टू गो आउट. ते बाहेर जाण्यासाठी तयार होत आहेत. आय गॉट नर्वस बिफोर द एक्झाम. परीक्षेपूर्वी मी नर्वस झाले किंवा मी घाबरले. आय गॉट नर्वस बिफोर द एक्झाम.
आता बघा नेक्स्ट यूज आहे गेटचा, तो म्हणजे अंडरस्टँड, समजण्यासाठी. जसं आपण म्हणतो मला समजलं, तुम्ही जे शिकवलं ते मला समजलं, किंवा तुमचं लेक्चर मला समजतं किंवा मला समजत आहे, तर कसा यूज करणार चला बघूया. डू यू गेट व्हॉट आय मीन? मला काय म्हणायचंय ते तुला समजलं का? डू यू गेट व्हॉट आय मीन? आय डिडंट गेट द जोक. मला विनोद समजला नाही. आय डिडंट गेट द जोक. शी फायनली गॉट द आन्सर. तिला शेवटी उत्तर मिळाले. शी फायनली गॉट द आन्सर. आय गेट इट नाव. आत्ता मला समजलं. आय गेट इट नाव. दे डिडंट गेट द पॉइंट. त्यांना मुद्दा समजला नाही. दे डिडंट गेट द पॉइंट. बघा, ही डिडंट गेट वाय शी वॉज अपसेट. ती का नाराज आहे ते त्याला समजलं नाही. ही डिडंट गेट वाय शी वॉज अपसेट. आय गॉट द मीनिंग ऑफ द वर्ड. मला त्या शब्दाचा अर्थ समजला. आय गॉट द मीनिंग ऑफ द वर्ड. शी गॉट द कन्सेप्ट क्विकली. तिला संकल्पना पटकन समजली. क्विकली म्हणजे पटकन. शी गॉट द कन्सेप्ट क्विकली. ही गॉट कन्फ्युज्ड विथ द इन्स्ट्रक्शन्स. तो सूचना ऐकून गोंधळला. ही गॉट कन्फ्युज्ड विथ द इन्स्ट्रक्शन्स. नेक्स्ट आहे बघा, आय डिडंट गेट द मेसेज. मला संदेश समजला नाही किंवा मिळाला नाही, यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आय डिडंट गेट द मेसेज. मला संदेश समजला नाही. नेक्स्ट यूज आहे गेटचा बघा, तो म्हणजे अराईव्ह, पोहोचण्यासाठी. तर आता आपण आतापर्यंत जे युजेस बघितलेत ना, ते सर्व युजेस तुम्ही लर्न करा आणि छान पद्धतीने गेटचा यूज करा. कारण गेट हा असा शब्द आहे जे तुमच्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलवरती नेतो. आणि जास्तीत जास्त जसा यूज कराल तुम्ही गेटचा, तेवढी छान तुमची इंग्लिश वाटेल. तर या ठिकाणी बघा, टू अराईव्ह, पोहोचण्यासाठी आपण गेटचा यूज करत असतो. त्यामध्ये आय गॉट होम लेट. मी उशिरा घरी पोहोचलो. आय गॉट होम लेट. शी गॉट टू द ऑफिस ऑन टाइम. ती वेळेवर कार्यालयात पोहोचली. शी गॉट टू द ऑफिस ऑन टाइम. बघा, वेन डिड यू गेट हिअर. तू कधी इथे आला. वेन डिड यू गेट हिअर. दे गॉट टू द एअरपोर्ट अर्ली. बघा, ते लवकर विमानतळावर पोहोचले. दे गॉट टू द एअरपोर्ट अर्ली. वी गॉट टू द स्टेशन जस्ट इन टाइम. आम्ही वेळेत स्टेशनवर पोहोचलो. वी गॉट टू द स्टेशन जस्ट इन टाइम. पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी काय करत आहे, गेटचा यूज करत आहे. ही गॉट होम सेफली. तो सुरक्षित घरी पोहोचला. ही गॉट होम सेफली. शी गॉट टू हर फ्रेंड्स हाऊस. ती तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली. शी गॉट टू हर फ्रेंड्स हाऊस. दे गॉट देअर बिफोर अस. ते आमच्यापेक्षा आधीच तिथे पोहोचले. दे गॉट देअर बिफोर अस. ही गॉट टू द मीटिंग लेट. तो उशिरा मीटिंगमध्ये पोहोचला. ही गॉट टू द मीटिंग लेट. डिड यू गेट टू स्कूल ऑन टाइम. तुला शाळेत वेळेत पोहोचले का, किंवा तू शाळेत, या ठिकाणी तू शाळेत वेळेत पोहोचले का असं पाहिजे आपल्याला. डिड यू गेट टू स्कूल ऑन टाइम. नेक्स्ट आहे आपलं ब्रिंग, आणण्यासाठी. जसं मी म्हटलं तुम्हाला, गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज, म्हणजे माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण. तर अशा पद्धतीनं आपण यूज करत असतो ब्रिंगच्या जागेवर गेटचा. तर बघा, याचं मिनिंग आहे आणणे. गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक ग्लास पाणी आणून दे. गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. कॅन यू गेट द बुक फॉर मी. मला पुस्तक आणून देशील का, किंवा आणून देऊ शकते का. कॅन यू गेट द बुक फॉर मी. ही वेंट टू गेट द कीज. बघा, तो किल्ल्या आणण्यासाठी गेला. ही वेंट टू गेट द कीज. आय विल गेट सम कॉफी. मी थोडं कॉफी आणते. आय विल गेट सम कॉफी. गेट युअर थिंग्स अँड कम. तुझे सामान घेऊन ये. गेट युअर थिंग्स अँड कम. तुझे सामान घेऊन ये. नेक्स्ट आहे, शी गॉट हर लॅपटॉप फ्रॉम हर रूम. तिने तिचा लॅपटॉप खोलीतून आणला. शी गॉट हर लॅपटॉप फ्रॉम हर रूम. आय गॉट सम ग्रोसरीज
फ्रॉम द मार्केट. बघा ग्रोसरीज म्हणजे किराणा सामान जे असतं त्याला आपण ग्रोसरीज म्हणतो. जसं मी बाजारातून काही किराणा माल आणला. आय गॉट सम ग्रोसरीज फ्रॉम द मार्केट. कॅन यू गेट द डोअर. दार उघडून देशील का किंवा देऊ शकतेस का. कॅन यू गेट द डोअर. ही वेंट टू गेट सम फ्रेश एअर. तो थोडी ताजी हवा घेण्यासाठी गेला. ही वेंट टू गेट सम फ्रेश एअर. गेट युअर शूज. वी आर गोइंग आउट. तुझे बूट घे, आपण बाहेर जात आहोत. गेट युअर शूज. वी आर गोइंग आउट. बघा नेक्स्ट आहे. नेक्स्ट यूज आहे गेटचा. तो म्हणजे टू हॅव समथिंग डन. करून घेणे. म्हणजे कसं बघा या ठिकाणी एखादी गोष्ट कंप्लीट झाली त्यासाठी आपण घेत असतो. किंवा टू हॅव समथिंग डन म्हणजे करून घेणे. जसं आपण गाडी रिपेअर करतो किंवा मोबाईल रिपेअर करतो, अशा प्रकारे घर स्वच्छ करून घेतो कोणाकडून, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण गेटचा यूज करू शकतो. कसा चला बघूया. या ठिकाणी आहे आय गॉट माय कार रिपेअर्ड. मी माझी कार दुरुस्त करून घेतली. आय गॉट माय कार रिपेअर्ड. शी गॉट हर नेल्स डन. तिने नखे सुंदर करून घेतली. शी गॉट हर नेल्स डन. आता तुम्हाला म्हणायचे असेल मी माझ्या मम्मीकडून किंवा पप्पाकडून नेल्स काढून घेतली आहेत, तर तुम्ही म्हणू शकता आय गॉट माय नेल्स कट. मी माझे नेल्स कट करून घेतलेत. आय गॉट माय नेल्स कट. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं. शी गॉट हर नेल्स डन. तिने नखे सुंदर करून घेतले. ही गॉट हिज हाऊस पेंटेड. त्याने आपले घर रंगवून घेतले. जसं कलरिंग करून घेतली घराला, म्हणजे स्वतः नाही केलं, दुसऱ्याकडून करून घेणे. यासाठी सुद्धा गेटचा यूज आपण करतो. ही गॉट हिज हाऊस पेंटेड. दे गॉट देअर रूफ फिक्स्ड. त्याने त्याचे छत दुरुस्त करून घेतले. दे गॉट देअर रूफ फिक्स्ड. आय गॉट माय क्लोथ्स वॉश. मी माझे कपडे धुवून घेतले. आय गॉट माय क्लोथ्स वॉश्ड. बघा शी गॉट हर हेअर कट. तिने केस कापून घेतले. शी गॉट हर हेअर कट. डिड यू गेट युअर बाईक सर्व्हिस्ड. बघा गाडी सर्व्हिस्ड करून घेतली का, म्हणजे ती सर्व्हिसिंगवर आली होती आणि व्यवस्थित करून घेतली का, यासाठी घेतले आपण. तुझी बाईक सर्व्हिस केली का. डिड यू गेट युअर बाईक सर्व्हिस्ड. वी गॉट अवर डॉक्युमेंट्स प्रिंटेड. आम्ही आमचे डॉक्युमेंट जे आहेत ना ते प्रिंट करून घेतले. वी गॉट अवर डॉक्युमेंट्स प्रिंटेड. ही गॉट हिज शूज पॉलिश्ड. त्याने त्याचे बूट पॉलिश करून घेतले. ही गॉट हिज शूज पॉलिश्ड. दे गॉट द रूम क्लीन्ड. त्यांनी खोली स्वच्छ करून घेतली. बघा आपण या ठिकाणी दुसऱ्याकडून करून घेतोय, स्वतः करत नाही आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारे गेटचा यूज या ठिकाणी करतोय दुसऱ्याकडून करून घेण्यासाठी. दे गॉट द रूम क्लीन्ड. नेक्स्ट आहे काहीतरी पकडणे असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा एखादा डिसीज असेल, जसं मला ताप आहे, मला सर्दी आहे, खोकला आहे, किंवा आपण कोणाला तरी पकडलं किंवा मी हे कॅच केलं, हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी गेटचा यूज करतोय. कसा करायचा चला बघूया सेंटेन्सेसमध्ये. या ठिकाणी बघा आय गॉट अ कोल्ड लास्ट वीक. मला गेल्या आठवड्यात सर्दी झाली. आय गॉट अ कोल्ड लास्ट वीक. शी गॉट द फ्ल्यू. तिला फ्ल्यू झाला. शी गॉट द फ्ल्यू. ही गॉट अ फीवर एस्टरडे. त्याला काल ताप आला. ही गॉट अ फीवर एस्टरडे. दे गॉट इन्फेक्टेड. त्यांना संसर्ग झाला. दे गॉट इन्फेक्टेड. आय गॉट अ स्टमक एक. मला पोटदुखी झाली किंवा माझ्या पोटात दुखत होतं किंवा दुखलं. आय गॉट अ स्टमक एक. बघा ही गॉट अ हेडेक. त्याला डोकेदुखी झाली किंवा त्याचं डोकं दुखत होतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण अशा पद्धतीने सेंटेन्स घेत असतो. ही गॉट अ हेडेक. शी गॉट. बघा या ठिकाणी चिकन पॉक्स. चिकन पॉक्स मीन्स काय, कांजण्या असतात ना त्याला आपण चिकन पॉक्स म्हणतो. जसं शी गॉट चिकन पॉक्स. तिला कांजण्या झाल्या. आय गॉट एलर्जीज इन स्प्रिंग. मला वसंत ऋतूमध्ये एलर्जी झाली. आय गॉट एलर्जीज इन स्प्रिंग. दे गॉट फूड पॉयझनिंग. बघा फूड पॉयझनिंग म्हणजे विषबाधा.
जसं त्यांना अन्न विषबाधा झाली. दे गॉट फूड पॉयझनिंग. ही गॉट अ बॅड कॉफ. त्याला खूप खोकला झाला. कॉफ नाही म्हणायचं, कॉफ. ही गॉट अ बॅड कॉफ. त्याला खूप खोकला झाला. नेक्स्ट आहे बघा, मूव्ह करण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी, जाणे असेल किंवा हलविणे असेल, जसं आपण गाडीमध्ये जातो आणि उतरतो सुद्धा, मग त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने गेटचा यूज करायचा, चला बघूया. या ठिकाणी बघा, गेटचा यूज करत असताना बघा, लेट्स गेट गोईंग. चला चालूया किंवा चला निघूया. लेट्स गेट गोईंग. ही गॉट आउट ऑफ द कार. तो गाडीतून बाहेर आला. ही गॉट आउट ऑफ द कार. गेट इन द कार. गाडीत बस किंवा कारमध्ये बस. गेट इन द कार. आय गॉट ऑन द बस. मी बसमध्ये चढलो. आय गॉट ऑन द बस. दे गॉट ऑफ द ट्रेन. ते ट्रेनमधून उतरले. दे गॉट ऑफ द ट्रेन. बघा, लेट्स गेट मूव्हिंग. वी आर लेट. चला हलूया किंवा चला निघूया. आपल्याला उशीर झाला आहे. काय झालाय? आपल्याला उशीर झालाय. लेट्स गेट मूव्हिंग. वी आर लेट. ही गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला. ही गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. गेट आउट ऑफ हिअर. इथून बाहेर जा. गेट आउट ऑफ हिअर. दे गॉट लॉस्ट इन द सिटी. ते शहरात हरवले. दे गॉट लॉस्ट इन द सिटी. शी गॉट अवे फ्रॉम डेंजर. ती धोक्यापासून दूर गेली. शी गॉट अवे फ्रॉम डेंजर. बघा, टू कन्व्हिन्स म्हणजे पटवण्यासाठी. जसं आपल्याला कुठं ट्रिपला जायचं आहे किंवा कोणाला तरी पॅरेंट्सला आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे की प्लीज तिला येऊ द्या ना, मग त्यांना कसं पटवून सांगायचं, पटवणे या अर्थाने सुद्धा गेटचा यूज केला जातो. चला बघूया. आय गॉट हिम अँग्री. मी त्याला काय केलं? अग्री केलं म्हणजे काय, तर त्याला मान्य करायला लावलं. मी त्याला मान्य करायला पटविले किंवा करायला लावले. आता या ठिकाणी अँग्री सुद्धा घेऊ शकतो आपण, की मी त्याला काय केलं? रागवून दिलं, त्याला राग आणून दिला, अशासाठी सुद्धा. पण त्या ठिकाणी आपण कन्व्हिन्स करण्यासाठी ते होणार नाही. मात्र असं सेंटेन्स सुद्धा आपण घेऊ शकतो. बघा, शी गॉट हर पॅरेंट्स टू लेट हर गो. तिने तिच्या पालकांना जाऊ देण्यास पटविले. शी गॉट हर पॅरेंट्स टू लेट हर गो. ही गॉट मी टू जॉईन द क्लब. त्याने मला क्लबमध्ये सामील होण्यास पटविले. ही गॉट मी टू जॉईन द क्लब. दे गॉट देअर फ्रेंड्स टू हेल्प. बघा, त्यांनी त्यांच्या मित्राला मदत करायला पटविले. तर या ठिकाणी दे गॉट देअर फ्रेंड टू हेल्प करण्यासाठी म्हणवले. शी गॉट मी टू ट्राय इट. तिने मला ते प्रयत्न करायला पटविले. शी गॉट मी टू ट्राय इट. त्यानंतर बघा, ही गॉट हिज ब्रदर टू कम अलॉंग. त्याने त्याच्या भावाला सोबत यायला पटविले. ही गॉट हिज ब्रदर टू कम अलॉंग. ही गॉट देम टू बिलीव्ह मी. मी त्यांना आय गॉट देम टू बिलीव्ह मी. मी त्यांना माझ्यावर विश्वास ठेवायला पटविला. आय गॉट देम टू बिलीव्ह मी. दे गॉट द टीम टू वर्क टुगेदर. त्यांनी टीमला एकत्र काम करायला पटविले किंवा समजावले. दे गॉट द टीम टू वर्क टुगेदर. शी गॉट हिम टू चेंज हिज माइंड. तिने त्याला आपला विचार बदलवायला पटविले. शी गॉट हिम टू चेंज हिज माइंड. आय गॉट हर टू से येस. मी तिला होकार द्यायला पटविले. आय गॉट हर टू से येस. बघा, अदर युजेस सुद्धा आहेत काही, ते बघून घेऊया. आपण मेन युजेस सर्व शिकलोय. आता बघूया काही अदर युजेस. पहिलं बघा, गेट युअर कोट. इट्स कोल्ड आउटसाइड. म्हणजे परिधान करण्यासाठी सुद्धा आपण गेटचा यूज करतो या ठिकाणी. जसं गेट ड्रेस्ड म्हणजे ड्रेस घालून तयार हो. गेट ड्रेस्ड. गेट युअर कोट. तुझे कोट घे, बाहेर थंडी आहे. इट्स कोल्ड आउटसाइड. ही गॉट अ तिकीट फॉर स्पीडिंग. बघा, त्याला वेगाच्या उल्लंघनासाठी तिकीट मिळाले. ही गॉट अ तिकीट फॉर स्पीडिंग. आय गॉट लॉस्ट इन द बुक. मी पुस्तकात हरवून गेलो. आय गॉट लॉस्ट इन द बुक. शी गॉट हर. बघा, या ठिकाणी बघू शकतो लायसन काय रिन्यूड. काय केलं तिने? शी गॉट हर लायसन रिन्यूड.
तिने तिचे लायसन्सचे काय केले, रिन्यूड केले किंवा नूतनीकरण केले असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. गेट रेडी, तयार हो. वी आर लिव्हिंग सून, आपण लवकरच जात आहोत. गेट रेडी म्हणजे तयार हो. वी आर लिव्हिंग सून. त्यानंतर बघा, ही गॉट द जॉब डन क्विकली, त्याने काम लवकर पूर्ण केले. ही गॉट द जॉब किंवा ही गॉट द वर्क डन क्विकली. शी गॉट अवे विथ इट, ती त्यातून सुटली. शी गॉट अवे विथ इट. गेट रीड ऑफ दॅट ओल्ड चेअर, त्या जुन्या चेअरला किंवा खुर्चीला काढून टाक. गेट रीड ऑफ दॅट ओल्ड चेअर. ही गॉट द आन्सर रॉंग, त्याचे उत्तर चुकले. ही गॉट द आन्सर रॉंग. आय गॉट स्टक इन ट्रॅफिक, मी वाहतुकीत अडकलो किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलो. तर अशा प्रकारे आपण गेटचे टोटल युजेस शिकलो आहे आणि विथ मिनिंग शिकलो आहे. त्याचसोबत आपण 10 कॅटेगरीजमध्ये शिकलो आणि 100 मोस्टली युजफुल होणारे सेंटेन्सेससुद्धा बघितले. या ठिकाणी आता आपण या व्हिडिओसाठी थांबणार आहे, पण अशाच प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो आपला मेकवरती राहू शकतो. त्यानंतर कंडिशनलसुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कंप्लीट जेवढे काही युजेस आहेत ना मेकचे असतील, आज आपण गेटचे शिकलो, त्यासोबत कंडिशनलवर सुद्धा आपल्याला PhD करायची आहे. तर अशा प्रकारे या चॅनलवरती मी नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत असते अगदी इझी वेनी. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन ज्याही वेळेस येणार तर सगळ्यात पहिले तुम्हाला ती नोटिफिकेशन मिळायला हवी. तर या ठिकाणी आज आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. छान प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू सो मच.